पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर खुनी हल्ला, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून 4 जुलै 2025 रोजी मनसर येथे अनधिकृत बांधकामाविषयी वृत्तांकन करत असताना हा हल्ला करण्यात आला आहे। अंबरनाथ पालेगाव परिसरातील इमारतीत 12 वर्षीय मुलाला फक्त लिफ्ट बंद झाली म्हणून जबर मारहाण करण्यात आली, हाताचा चावा घेतला, सीसीटीव्हीत कैद झाले आणि नंतर दिली जीवे मारण्याची धमकी। स्थानिकांमध्ये निर्माण झाले भीतीचे वातावरण। ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील नामांकित दामानी इंग्लिश स्कूलमध्ये 14 ते 15 वयोगटातील सुमारे 12 विद्यार्थिनींवर अमानवी आणि लज्जास्पद प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने शाळा प्रशासनाने मासिक पाळीच्या संशयावरून मुलींना कपडे उतरवून तपासणीस भाग पाडल्याचा आरोप पालकांनी केला आहे। मराठी भाषेवरून मीरा भाईंदरमध्ये जो मोर्चा काढण्यात आला होता त्याला आधी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती। त्यानंतर आता मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे। पांडे यांच्या जागी निकेश कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना कोणीही कोणत्याही प्रकारच्या मीडियाशी संवाद साधायचा नाही, तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे नाहीत असे बजावले आहे। याबरोबरच माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचा नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिलेत। खात्यात पैसे नसतील तर बँक सरासरी किमान बॅलन्स चार्ज कापते, पण आता बचत खात्याच्या ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही। अलीकडेच SBI सह 5 मोठ्या बँकांनी सरासरी मासिक बॅलन्सच्या स्वरूपात आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे।